सो वेलकम बॅक गाईस. वी आर गोइंग टू कंटिन्यू द लेसन. आपण हा धडा पूर्ण करणार आहोत. आपला पहिला धडा आहे तुमच्या भूगोलाच्या आपला इतिहासाचा पहिला धडा इयत्ता 5वीचा. तर काय काय बघा तुम्हाला प्राचीन वस्तू बघा. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, त्याचबरोबर कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना आपण काय म्हणतो? इतिहासाची साधने असे म्हणतो. काय म्हणतो? इतिहासाची साधने. तर या इतिहास साधनांचे 3 प्रकार आहेत. भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. काय आहे? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशी त्यांचे 3 प्रकार आहेत. तर यामध्ये अजून काय शिकायचं आपल्याला बघा. तर यात काय दिलं तुम्हाला? भूतकाळात नेमके काय घडले किंवा कसे घडले, बरोबर? भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल, तर या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे-खोटेपणाची आपण सखोल तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय, ही शास्त्रीय पद्धत आहे. समजलं? तर जे काही आपल्याला पुरावे मिळतात त्याचा आपण अभ्यास करूनच त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवावं लागतं. So these are the sources of history. Ancient objects, see, ancient objects, structures, sculptures, pots, coins, inscriptions, copper plates, books, manuscripts, traditional stories, and songs remembered over many generations. They are remembered over many generations are known as sources of history. They are known as sources of history. What are they known? They are known as sources of history. The main sources are of 3 types: material sources, written sources, and oral sources. किती प्रकार असतात? 3 types: material sources, written sources, and oral sources. In order to find out what happened in the past and how it happened in the past, there are some evidences available, right? Evidences available असतात, and uh, we have to go thoroughly. आपल्याला त्याला thoroughly examine करायचं असतं to determine its reliability. अगर वो जो भी मिल रहा है वो अच्छा, whether it is true or false, wrong, correct आहे की wrong आहे ते आपल्याला तुम्हाला कळतं, because you have to examine these resources, right? You have to examine these resources. तुम्हाला examine करावे लागतात. So with the help of evidences, see, with the help of the evidence that stands this test, past events are put in order in proper sequences and historical account is written. This is a scientific method. This is a scientific method. ओके. क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन्स लिहिताना तुम्हाला बरेच उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळतील. नाव हिस्ट्री अँड अस, इतिहास आणि आपण. इतिहास आणि आपण हे तुम्हाला शिकायचं आहे. हिस्ट्री अँड अस, इतिहास आणि आपण. बरोबर. थोडंसं फास्ट जाऊया आपण, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी पण करायच्या आहेत. आता काय झालं, तुमच्या पुस्तकात तुमच्या स्क्रीनवर लक्ष द्यायचं. मी आता तो टाईप हे करत नाही. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. आवाज बंद ठेवा हर्षद. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र आहे. पर्यावरण शास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न जे असतात बघा, यांसारखे जे प्रश्न असतात आणि त्यावर उपाय काय हे सगळं सांगतं. त्याप्रमाणे आपण इतिहासाचा अभ्यास करतो. म्हणजे इतिहास म्हणजे काय? भूतकाळातील घटनांचा अभ्यास आपण करत असतो. बरोबर. So what is the history and us? The study of science help us to find out the answers. The study of science help us to find out answers to many questions. For example, environmental science. EVS तुम्ही शिकलात की नाही? इव्हन तुम्हाला आता पण आहे. And the problems of degradation of the environment, pollution, etc. So in the same way, galaxy. In the same way, what happens? Every science has its own areas of study. History studies events of the past. History study events of the past. Getting? आता जशी तुमची हिस्ट्री तुम्हाला सांगितलं मी, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ. आता माणसांच्या व्यतिरिक्त एखादा समूह किंवा कृतीतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. म्हणजे काय? तर एखाद्या गावामध्ये लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेवढी कामं पार पडतात, तेव्हा काय होतं? गावाचा विकास होत असतो. तेव्हाचा काय होत असतो? गावाचा विकास. बघा, एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पडतात, लोक एकत्र येतात, तेव्हा गावाचा विकास होत असतो. परंतु जर उलट परिस्थिती झाली आणि लोकांमध्ये काही कारणामध्ये काय झाली, एकजूट झाली नाही, लोक जर एकत्र आली नाही, तर मात्र गावाचा विकास होत का? नाही. गावाच्या विकासामध्ये काय तयार होतात? अडथळे निर्माण होतात. हे कधी होतं? जेव्हा लोक एकत्र येत नाही त्यावेळेस. ठीक आहे. आय एम रिपीटिंग इट अगेन. So individual or collective actions of the human beings have consequences. It has a consequences.
they result in environment that may be favorable or unfavorable. For example, if people of a village work together and help one another, the village make good progress, right? However, if the situation is reversed and if people cannot come together, it puts obstacles in the way it's on in its development. समझला? अगर लोग साथ में नहीं आएंगे तो डेवलपमेंट नहीं होगा. इतिहास प्रगती होणार का? नाही होणार. त्याचबरोबर बघा पुढे आता आणखी काय तुम्हाला दिलं इथे भूतकाळातील मानवी समाजाचे जे काही विचार असतात, कृती असते, कृतीचे परिणाम असतात, यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे काय होतं, मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे तुम्हाला काय होतं, शक्य होतं. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्य काळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही तुम्हाला आवाज बंद ठेवायचा आहे. हे तुम्हाला इतिहासातून समजतं. हे सुद्धा इतिहासात तुम्हाला समजतं. बरोबर? ठीक आहे. रिपीट करतो. 2 मिनिटं आवाज बंद ठेवायचा आहे. Hmm. So history attempts to find answers to many questions for studying the way of thinking for past and their actions and the consequences. The study of history makes it possible for us to study what is good, what is and what is not favorable for the progress of human activity. For the progress of human activity, history thus provides us with the guidelines about how we should behave today in order to shape a good future. Right, guys? ठीक है. अभी मैं जो भी पढ़ रहा था मैं आपको एक्सप्लेन करके तुमको बताता हूँ. मला सर्व एक्सप्लेन करून सांगतो. देन देन पुढे काय तुम्हाला भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या असतात त्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळून आपल्याला देण्याचं कार्य करून करतो, इतिहास करत असतो. इतिहासामुळे आपली जी संस्कृती असते ती संस्कृती आपल्याला समजते. इतिहासामुळे आपली संस्कृती आपल्याला समजते. त्याचबरोबर आपली आणि इतर संस्कृतीच्या मध्ये झालेली देवाणघेवाण तुम्हाला समजते. मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. माणसांच्या जीवन पद्धतीमध्ये कसे बदल होत गेले हे सुद्धा समजतं. कशामुळे समजतं आपल्याला हे इतिहासामुळे समजतं. बरोबर? परत सांगतो बघा. By telling the life stories of great people, history also serves to inspire and motivate us. By studying history, we get know about give and take that took place between our own and other civilizations. We learn about the progress of human civilization. We also understand how people's way of life went on changing. People's way of life went on changing. Getting guys? चलो आगे जाएंगे. तुम्हाला परत मी समजून सांगणार आहे सगळं. टेन्शन घेऊ नका. परत सांगतो ते सगळं समजावून. परत आणखी तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे ते आपण क्लिअर करूया. आता बघा जसा काही इतिहास असतो हा इतिहास कोणाकोणाचा असतो बघा सांगा बरं. प्रत्येक गावाचा इतिहास असतो, प्रत्येक जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस यांचा सुद्धा स्वतंत्र इतिहास असतो. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत जे काही महत्त्वाचे बदल घडून आणलेले आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याची शोधांची माहिती आपल्याला कळते. बरोबर? ठीक आहे. So every village, every city, every district, state, country has its own history. Similarly, the earth, its mountain, water bodies, the animal world, mankind all have their history. Even sciences too has a history. Science ला पण history आहे. It tells us about many scientific discoveries that brought about important changes in human civilization and of the scientists who made those discoveries. Getting guys? 2 मिनिटं तुम्हाला सांगतो मी. चला पुढे जर आपल्याला आता कंटिन्यू करायचं आपण पूर्ण कंटिन्यू करू. भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. ही एक ऐतिहासिक कृती आहे. त्याचबरोबर त्यामुळे काय झालं 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश काय झाला स्वतंत्र झाला. म्हणजे काय तर स्वातंत्र्यप्राप्ती जी घटना घडली आहे ती घटना स्वातंत्र्य लढा या गोष्टीचा परिणाम आहे. बघा स्वातंत्र्य प्राप्तीची काही घटना घडलेली आहे ना ती स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. आपण लढा दिला आपण लढा दिला आपल्या देशभक्तांनी आपल्या सर्व भारतातल्या जनतेने लढा दिला आणि आपल्याला काय मिळाली आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती मिळाली. बरोबर? तर अशा प्रकारे आपल्याला लढा देऊन आपल्याला प्राप्ती मिळाली आहे स्वातंत्र्य प्राप्ती. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना असतात. अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळतं की पूर्वी केलेल्या भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकत असतो. म्हणजे काय तर फार पूर्वीच्या काळी माणसाने आसपासच्या परिसरात
उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा केला शिकून त्याने घेतलेला आहे. त्याने पुढे ताकाचा शोध सुद्धा लावलेला आहे. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली. माणसाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने माणसाने काय केलं? प्रगती केलेली आहे. भूतकाळातील शोधांच्या आधारे पुढचे नवीन त्याने शोध लावलेले असतात बघा. आज आपल्याला असे शोध आहे बघा. पूर्वीचा माणूस काय करायचा? त्याने अग्नीचा शोध लावला वगैरे, वगैरे. आता माणसाने आता काय केलेलं आहे? आपण चुलीवर स्वयंपाक काही ठिकाणी करतात. आज सूर्यचूल आहे. तुमच्या घरामध्ये असे कॉम्प्युटर आहे, लॅपटॉप आहेत, मोबाईल आहे, सर्व आपण प्रगती केलेली आहे. बरोबर? थोडंसं रिपीट करतो, मग आपण पुढे जाऊया. सो व्हॉट इज द पास्ट अँड द फ्युचर? The past, present, and the future are linked by a continuous chain of events. For example, the Indian people fought against the British people to get independence. Okay, we fought with the British to get independence. Now, this is a historical action. This is a historical action. So, what is the action? We fought. This is the action. We fought. People fought. This is the action, and we get the independence. As a result, we got independence on the 15th of August 1947, right? So, we can say that independence was a consequence. Independence was a consequence of, it was a consequence of what? Yes, it was a consequence of what? It was a consequence of people's struggle for independence. It was a consequence of the action, that is the people's action for independence. In this way, what can we say? The events. What can you say? The events. बघा. What can you say? हा paragraph वाचतो आपण, लक्ष द्या. What can you say? Today, uh, events of today are linked with past actions. When we understand this, we realize that the future depends on past events. This is what we learned from the history. We learned that man began to make tools from materials available in the nature, that he learned how to make use of fire, and he invented the wheel. त्याने चाकाचा वगैरे शोध लावला. The next generation people added the development. लोकांनी हळू प्रगती करत बसले, टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली, and we get hand in hand with the physical and intellectual development of man. So what happens? This process is going on continuously. Even today, inventions of today are only possible on the foundation of the discoveries that the that and inventions of the past, right?